नमस्कार. मी समीप नागवेकर. आज मनशक्ती मनोधैर्यमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या इकडे दाखल होणाऱ्या व्यक्तिमत्वांमध्ये किंवा जनरली जे आमच्याशी संपर्क साधतात, त्यांच्यामध्ये काही काही मानसिक अवस्था आपल्याला लक्षात येतात. जसं की डिप्रेशन असणं किंवा डिप्रेसिव्ह असणं ही एक मानसिक अवस्था आहे. या कंडिशन्स आहेत. या कधीही बदलता येऊ शकतात. फक्त त्यासाठी काही प्रोसेस असते, ज्यासाठी आपल्याला काउन्सिलिंग किंवा मेडिकेशनच्या आधारावर त्या सगळ्या अवस्था आपल्याला बदलता येऊ शकतात. पण बऱ्याचदा काही लोकांच्या बाबतीत एक संभ्रमावस्था तयार होते, की इल्युजनल असणं आणि डिल्युजनल असणं याच्यामध्ये फरक काय? तर इल्युजनचा अर्थ असा असतो, की एखादी गोष्ट ॲक्च्युअली आहे, पण त्याची प्रोसेस मेंदूमध्ये होताना चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे मेंदूमध्ये एक चुकीची इमेज तयार होते आणि ती एक भ्रामक आहे असं वाटतं. उदाहरणार्थ, की आपल्याला अंधारामध्ये एखादी साखळी किंवा एखादी दोरी साप आहे असं वाटणं, तर हे एक इल्युजन आहे. किंवा आपल्याला एका वाळवंटामध्ये दुरून ज्यावेळेला आपण एखाद्या सिनारिओकडे बघत असतो, त्यावेळेला तिथे पाण्याचा साठा आहे असं दिसतं, पण तिथे जवळ गेल्यानंतर तिथे पाण्याचा साठा नाही आहे हे जवळपास लक्षात येतं. याचा अर्थ असा, की एक कुठली ना कुठली तरी एक वस्तू तिथे आहे. ॲक्च्युअलीमध्ये ती वस्तू एक्झिस्ट करते, पण त्याचा अर्थ घेताना किंवा डोळ्यांनी ते बघितल्यानंतर त्याची मेंदूमध्ये तयार झालेली एक इमेज ती बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने असू शकते. बऱ्याचदा आकाशामध्ये आपल्याला ढग दिसतात. ते ढग आपल्याला एखाद्या चेहऱ्याच्या प्रतिकृतीप्रमाणे वाटतात आणि हे इल्युजन आहे हे काही वेळानंतर आपल्या लक्षात येतं. सो हे इल्युजन हा पार्ट अगदी नॉर्मल आहे. कारण काही वेळानंतर किंवा त्याचं स्पष्टीकरण झाल्यानंतर ते आपलं एक इल्युजन होतं, अशी एक आपल्याला कल्पना येऊन जाते आणि पुन्हा आपण आपल्या सगळ्या गोष्टींना रेग्युलेट करतो. पण डिल्युजन ही अशी अवस्था आहे, ज्या अवस्थेमध्ये माणूस एखाद्या चुकीच्या विश्वासाच्या आधारावर तेच अंतिम सत्य आहे असं मानून चालतो. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या माणसाला असं वाटत असेल की तोच देव आहे किंवा एखाद्या माणसाला वाटत असेल की मीच सगळ्यात सुप्रीम आहे किंवा एखाद्या माणसाला असं वाटतं, जसं एक हिंदी मूव्हीमध्ये डायलॉग आहे, कभी कभी लगता है आपण हीच भगवान आहे. तर त्यावेळेला तो माणूस डिल्युजनल आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. कारण त्यावेळेला त्या खोट्या विश्वासाच्या आधारावर, खोट्या इमेजच्या आधारावर तो व्यक्ती ती गोष्ट खरी आहे असं मानायला लागतो आणि ती खरी आहे असं मानायला लागल्यामुळे पुढे मानसिक अवस्था अगदी बिकट होत जाते. कारण का तो विश्वास इतका प्रगाढ असतो त्याच्या मनामध्ये, की त्याला वारंवार स्पष्टीकरण देऊनही त्या गोष्टीला कुठल्याही प्रकारचा खरा ठोस पुरावा नसतानाही ती गोष्ट खरं आहे असं मानून ज्यावेळेला तो चालतो, त्यावेळेला ती एक मानसिक अवस्था, बिकट अवस्था बनत जाते. कारण ती एक डिल्युजन असण्याची अवस्था आहे. आता इल्युजन आणि डिल्युजन याचं सर्वसाधारणतः सार्वजनिक जीवनामध्ये उदाहरण काय बघायला मिळतं? तर पुढे गेल्यानंतर तुमचे चांगले दिवस येणार आहेत, हे राजकारणी लोकांकडनं दाखवलेलं एक स्वप्न असतं. त्यालाच आपण इल्युजन असं आपण म्हणतो, की एक अशी अवस्था जी पुढे गेल्यानंतर काहीतरी चांगलं होईल अशा प्रकारचा विश्वास तयार करणं. तर एक हे राजकारणी लोकं तुमच्यापुढे एक इल्युजन तयार करतात. पण त्या इल्युजनला पुढे गेल्यानंतर तसं काही झालेलं नाही आहे, ही गोष्ट जेव्हा लक्षात येते, ते आपलं इल्युजन होतं असं आपण लक्षात घेऊन पुन्हा एकदा रेग्युलेट करून सगळ्या गोष्टी पूर्ववत करतो. पण प्रॉब्लेम कुठे तयार होतो? ज्यावेळेला आपण त्याने दिलेलं स्वप्न हे अस्तित्वात नसतानाही आपण खरं झालेलं आहे असं मानायला ज्यावेळेला लागतो, त्यावेळेला ते डिल्युजन आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. आणि ज्यावेळेला अशा अवस्थेत माणूस पोहोचतो, त्यावेळेला तो फक्त स्वतः त्या गोष्टीवर विश्वास ठेवतो असं नाही, तर इतरांनाही तशा गोष्टीवर विश्वास ठेवायला भाग पाडतो. त्यावेळेला संकटमय परिस्थिती तयार होते. कारण का इतर लोकं त्या व्यक्तींच्या विचारांशी मॅच करत नाहीत. बऱ्याचदा काही लोकांमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी बघायला मिळतात, की त्यांच्या मनात असलेल्या चुकीच्या धारणा किंवा चुकीचा घटनाक्रम हा तसाच झालेला आहे असा त्यांचा विश्वास असल्यामुळे ते नेहमी इतरांना आपल्या भूमिकेनुसार, आपल्या घटनाक्रमानुसार किंवा आपल्या थॉट प्रोसेसनुसार हेच अंतिम सत्य आहे असं मानायला पाहिजे, असं सगळ्यांवर प्रेशराईज करतात. आणि ते प्रेशराईज करायला सर्वसामान्य लोकं नकार देतात. कारण का त्याचा रिॲलिटीशी काही संबंध नसतो. पण रिॲलिटीमध्ये काही संबंध नसतानाही तुम्ही माझ्यावर विश्वासच ठेवत नाही आहात, या गोष्टींमुळे त्या व्यक्तीमध्ये आणि इतरांमध्ये एक दरी निर्माण तयार व्हायला लागते. ज्यामुळे त्याच्यावरचा विश्वास कमी व्हायला लागतो आणि तो इतरांवर विश्वास ठेवणंसुद्धा कमी करायला लागतो. कारण का त्याला सतत असं वाटायला लागतं, की हे सगळे लोकं माझ्या विश्वासाच्या बरोबर नाही आहेत. याचा अर्थ माझ्याविषयी काही ना काहीतरी कारस्थान करत आहेत. त्यामुळे ही पुढे गेल्यानंतर खूप मोठ्या मानसिक आजारामध्ये रूपांतरित होऊ शकते.
जर असा असा कुठला व्यक्ती डिल्युजनल आहे, तर तो डिल्युजन असण्याच्या मागचं मूळ कारण हे आहे की त्याला त्याची जी भ्रामक अवस्था आहे किंवा त्याला जे काही भीती वाटते मनामध्ये, त्यामुळे त्या अवस्थेला सपोर्ट करण्यासाठी किंवा त्या अवस्थेपासून स्वतःचा डिफेन्स करण्यासाठी एक मानसिक चित्र तो मनामध्ये तयार करतोय, ज्या चित्राला तो स्वतःही खरं मानतोय आणि इतरांनी दुसऱ्या गोष्टीला प्राधान्य देऊ नये किंवा दुसऱ्या गोष्टीला खरं मानू नये, म्हणून तो सतत इतरांना प्रेशराईज करत असतो की हीच गोष्ट अशी आहे आणि याच पद्धतीने तुम्ही विचार करायला पाहिजे. अशा पद्धतीने जेव्हा प्रेशराईज करत असतो त्यावेळेला तो व्यक्ती डिल्युजनल आहे असं आपण म्हणतो. अशा अवस्थेमध्ये बऱ्याचदा काउन्सिलिंगचा उपयोग होतो, मेडिकेशनचा उपयोग होतो आणि ध्यानधारणा या सगळ्या गोष्टीचा उपयोग होतो. पण डिल्युजनल असणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा ह्या गोष्टी संभ्रमावस्था त्याची एवढी बिकट होऊन जाते पुढे गेल्यानंतर, की तो नॉर्मल लाईफ जगणं थोडं त्याचं अवघड होऊन जातं. अशा वेळेला वेळच्या वेळी त्याने स्वतःहून या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याचे उपचार घेणं हे त्याच्यासाठी खूप कठीण होऊन जातं. कारण का त्याचा हा प्रगाढ विश्वास असतो, की हा घटनाक्रम ॲक्च्युली असाच झालेला आहे. ही मी जे सांगतोय तेच अंतिम सत्य आहे आणि सगळं जग जे आहे ते माझ्या विरोधात आहे. अशा प्रकारच्या ठाम विश्वासामुळे त्याचं जगणं दुर्धर होऊन जातं. सो अशा वेळेला वेळच्या वेळेला त्याला मदत पोहोचवणं, मदत करणं, काउन्सिलिंगचा ट्रॅक घेणं आणि त्याच्या ज्या संभ्रमावस्था आहेत, या संभ्रमावस्थेतून त्याला बाहेर काढणं, हा त्याच्यामागचा एक चांगला पर्याय आहे. सो असं जर तुम्हाला कुठे आजूबाजूला किंवा तुमच्या ओळखीमध्ये कोणीही जाणवत असेल, तर तुमच्या जवळच्या काउन्सिलरशी, सायकियाट्रिस्टशी संपर्क साधा, जेणेकरून त्याला त्या डिल्युजनल अवस्थेतनं वास्तविकतेकडे आणता येईल. एक तिसरी अवस्था त्याच्यामध्ये अशी आहे, की ॲडिक्शनमध्ये इल्युजनल ह्या सगळ्या गोष्टी असतातच, पण त्याच्या पुढेही जाऊन हॅल्युसिनेशन्स हा एक प्रकार असतो. हॅल्युसिनेशन्स हा प्रकार का तयार होतो? कारण का त्या मेंदूमध्ये अल्कोहोलची डिपेंडन्सी तयार झालेली आहे. त्या डिपेंडन्सी जशी कमी होत जाते, तसं त्याचा ब्रेन इंटरप्रेट करायला पुन्हा एकदा नॉर्मल रूटीन अवस्थेत यायला सुरुवात होते. पण ही जी अवस्था आहे ती साधारणपणे 72 तास ते पुढचे 2-4 दिवसापर्यंत चालू शकते. पण त्याच्यानंतर तो व्यक्ती नॉर्मल होतो. पण हे हॅल्युसिनेशन्स हे टेम्पररी स्वरूपाचे असतात, पण त्याच्यामध्येही आपल्याला सायकियाट्रिस्टची मदत घ्यावी लागते. पण एखादा व्यक्ती कुठलाही व्यसन न करता आणि कुठल्याही वास्तविकतेचं पुरावे नसतानाही एका चुकीच्या विश्वासावर जर खूप प्रगाढ विश्वास ठेवत असेल, तर तो एका मोठ्या मानसिक अवस्थेकडे चाललेला आहे, असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद.